नमस्कार मित्रांनो, तर मी आहे विक्रांत आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी काढणार आहे झाडावरची नारळ. साध्या पद्धतीनेच गुढीची काठी आहे, ती जुनी झालेली आहे, तर नवीन आहे, नवीन आणायची. तर ती जुनी काठीचा वापर यासाठी होईल, त्याला पुढं विळा बांधून त्याचे नारळ काढायचे. तर चला, आता ही गाठ सोडा. फणसावर सुद्धा फणस आलेला आहे आणि नारळसुद्धा आहे. पियाचा एक नारळ आहेत, थोडेफार सुके आहेत. चिकू 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 हां चिकू. आणि हा आंब्याचं झाड आहे आणि एक नारळाचं झाड आहे छोटंसं. आणि हे मेन्शन करा कमेंटमध्ये की ह्याचं नाव काय. तर चला चालू करूया. कॅमेरा सेट केला एवढा पद्धतशीरपणे. तर आता त्याच्याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 7 ओले नारळ आणि त्यात 3 आणि हा एक टोटल 4 आंबे नारळ. तर आजच्या दिवसभरात हे 7 नारळ आणि हे 4 सुके. बस शिमग्यापर्यंत ते दोन दोन नारळ तरी 2-3 नारळ चांगले सोलून होतील शिमग्याला. तर या ब्लॉगमध्ये इथपर्यंतच. आणि नारळाचं वरचं जरा थोडंफार साफ केलेलं आहे ही, आणि ही एक झावली पाडलेली आहे कारण का ही अर्ध्यावर तुटलेली होती म्हणून. तर तुम्ही एन्जॉय करा ही व्हिडिओ आणि मी हे पिऊन एन्जॉय करतो. तोच तर